ये नाताल के दिन का आपको सभी का स्वागत है। ये क्रिसमस आपके लिए सबके लिए अच्छा जाए। आइए हम सब मिलकर इस दिन का शुरुआत स्तुति आराधना के साथ करेंगे। आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला। आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला। बोला येशूचा जन्म कशाला झाला, बोला येशूचा जन्म कशाला झाला। पापाची मुक्ती देण्यास झाला राजा येशूचा जन्म झाला। पापाची मुक्ती देण्यास झाला राजा येशूचा जन्म झाला। आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला। आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला। मरियेला मोठा अनुग्रह झाला, मरियेला मोठा अनुग्रह झाला। दावीद नगरात जल्लोष झाला, दावीद नगरात जल्लोष झाला। शांतीचा राजा आला रे आला राजा येशूचा जन्म झाला। शांतीचा राजा आला रे आला राजा येशूचा जन्म झाला। आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला। आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला। बेथलेहेमात येशू जन्मास आला, बेथलेहेमात येशू जन्मास आला। कुंवारीच्या गर्भी येशू जन्मास आला, कुंवारीच्या गर्भी येशू जन्मास आला। यहुदाचा सिंह आला रे आला राजा येशूचा जन्म झाला। यहुदाचा सिंह आला रे आला राजा येशूचा जन्म झाला। आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला। आनंद झाला राजा येशूचा जन्म झाला। आत्म्याने येशू जन्मास आला, आत्म्याने येशू जन्मास आला। आत्म्याने येशू जन्मास आला, आत्म्याने येशू जन्मास आला। शैतानाचा नाश करण्यास आला राजा येशूचा जन्म झाला। शैतानाचा नाश करण्यास आला राजा येशूचा जन्म झाला। आनंद झाला 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 राजा येशूचा जन्म झाला। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम। हा नाताळ आपल्याला आनंदाचा जाओ आणि खरोखर आपण धन्य आहोत, आपण भाग्यवान आहोत की या क्षणाला परमेश्वरांनी आपल्याला जिवंत ठेवलं आहे आणि ही स्तुती आपल्याद्वारे तो करून घेत आहेस। या नाताळाच्या सणामध्ये, या नाताळाच्या उत्सवामध्ये आपण देवाची स्तुती करणार आहोत आणि खरोखर देव महान आहे। तो आपल्यासाठी या जगामध्ये आला, आपल्या पापांसाठी त्यांनी जन्म घेतला आणि तो क्रूस खांबावर गेला। खरोखर ही एक महान सुवार्ता आहे आणि खरोखर आज आपण त्यांना प्रार्थना करू की परमेश्वर खरोखर तू जसं या जगामध्ये आला, जन्म घेतला, तसं आज तू माझ्या हृदयामध्ये ये आणि माझ्या हृदयामध्ये जन्म घे। आणि त्या प्रकारचं गीत आपण देवाला गाऊया आणि त्याची स्तुती करूया, त्याला आपल्या जवळ बोलूया, आपल्या मनामध्ये त्याला बोलूया आणि आपण गीत गाऊया। तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्मले, हे प्रभु येशू महान। या आपण देवाची स्तुती करू। तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्म ले, हे प्रभु येशू महान। आज हमारे दिल में जन्म ले, हे प्रभु येशू
में जन्म ले, हे प्रभु यीशु महान। आज हमारे दिल में जन्म ले, हे प्रभु यीशु महान। क्या चढ़ाऊं मैं भेंट में तुझको, सोना मुरलोबा नहीं कबूल तुझको। Light, light, everywhere light in our country. आमच्या देशामध्ये सगळीकडे प्रकाश आणि प्रकाश आहे. India is filled with festivals. आणि भारतामध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे करण्यात We are येतात. so privileged to celebrate the joy of festivity in our country. आणि आमच्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही फार मोठं भाग्यवान अशा प्रकारचे लोक आहोत. From north to south, from west to east, everywhere, different kinds of colorful festivities. आणि संपूर्ण देशभर वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी अशा प्रकारचे उत्सव साजरे करण्यात येतात. Somebody commented, India is a country which has more number of festivity and holidays for the festivals. आणि एकाने अशा प्रकारचं म्हटलं की भारत हा एक अशा प्रकारचा देश आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सण अशा प्रकारे साजरे करण्यात येतात आणि सणाच्या सुट्ट्या असतात. We are so privileged to be part of this festivity in our country. आणि ह्या देशाचे जे सण आहेत त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला एक फार मोठं आम्ही एक भाग्यवान अशा प्रकारचे आहोत. There are several festivals. It's joyfully celebrated by all kinds of people. आणि अशा प्रकारचे काही सण आहेत की जे सण सर्व लोक ते साजरे करतात. And particularly Christmas is for all. आणि विशेष करून नाताळ हा सण सर्वांसाठी आहे. So we wish you during this Christmas season आणि ह्या नाताळाच्या दिवसांमध्ये मी तुमच्या सर्वांना शुभेच्छा देऊ a इच्छितो. very blessed Christmas. आणि हा सण नाताळाचा सण तुमच्यासाठी आशीर्वादित अशा प्रकारचा And होईल. not only that, our prayer for you is that the Christmas be filled with joy and gratitude because what Christ has done to you. आणि प्रभू येशू ख्रिस्तांना जे काय तुमच्यासाठी केलं त्याच्यामुळं हा जो नाताळाचा सण आहे तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये फार मोठा आनंद घेऊन येईल. Prakash and myself, as we share with you, it's our desire and our prayer that you have a gift of faith. आणि मी आणि ब्रदर प्रकाश हा संदेश तुम्हाला देत असताना मी अशा प्रकारचं म्हणेल की विश्वास ही एक दान देणगी तुमच्यामध्ये A आहे blessing of hope आणि एक आशा आहे and the peace of love of Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुमच्या बरोबर आहे. Shall we look to the Lord in prayer as we go to the scripture? आणि शास्त्र भाग वाचण्याच्या आधी आपण थोडंसं प्रार्थना करू. May I request Prakash to lead us in prayer?
प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो की हा ख्रिस्त नाताळाचा संदेश लोकांना देण्याचा प्रसंग तू आमच्या जीवनामध्ये दिलेला आहेस. नाताळाचा सण हा सर्वांसाठी अशा प्रकारचा आहे आणि प्रभू हा नाताळाचा संदेश आम्ही लोकांना देत असताना तुझा पवित्र आत्मा दे आणि जे ऐकणार आहेत प्रभूजी त्यांना तू आशीर्वादाने भर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. Usually, a preacher would like to refer to some of the scholars of their writing. अनेक वेळा जे संदेश वाहक आहेत ते संदेश वाहक जे शास्त्र पंडित आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्याकडे ते जास्त लक्ष देतात. And there are voluminous books written by several scholars as students of the Bible through the years. आणि शास्त्र पंडितांनी अशा प्रकारचे पुष्कळ अशा प्रकारचं लिखाण किंवा पुस्तकं लिहिलेले आहेत. But all those books are based on the Word of God, the Bible, unchanging Bible that we have. आणि जे काही पुस्तकं किंवा लिखाण त्यांनी केलेले आहे ते देवाच्या वचनावर अशा प्रकारचं आधारित आहे. I know I am addressing to a different kinds of people through this media. आणि ह्या संदेशाच्या द्वारे मी काही वेगळ्या लोकांपर्यंत परमेश्वराचा संदेश आणत आहे. Many are school going children and youth. आणि पुष्कळ लोक लेकरं शाळेत जाणारे अशा प्रकारचे आहेत. And many are having a new life in Jesus Christ. आणि following him. आणि काही लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाचा अनुभव आहे, नवीन जीवनाचा अनुभव आहे. I know I could visualize that you are seated in your own respective places in different districts of Maharashtra. आणि तुम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमधून त्या ठिकाणी बसलेले आहात. And some of you also hearing from the different cities of our country. आणि तुमच्या मधून काही लोक वेगवेगळ्या शहरामधून हा संदेश ऐकत असाल. I am cautious. I am addressed to all kind of people. आणि मला समजते आणि माझ्या लक्षात येते की हा संदेश वेगवेगळ्या प्रकारचे लोक ऐकत आहेत. Of several children of God, the students of the Bible whom I admire, one such leader is my guru, Dr. Safir Atyal. आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे देवाचे सेवक आहे त्याच्यामधून एक देवाचा सेवक जो माझा गुरु आहे तो म्हणजे डॉक्टर सफीर हत्यार. We had the privilege as family to go and spend a day with him and learning from him even at this later years of his life. आणि सहपरिवार म्हणून आम्ही त्यांना एक दिवस भेट दिली आणि एक दिवस आम्ही त्यांच्या बरोबर घालवला. He has been always having a spirit of inspiring others. आणि जे डॉक्टर सफीर अत्याल आहे त्यांच्या काही एक दान आहे आणि ते म्हणजे की दुसऱ्यांना प्रोत्साहन देणं. Year after year, he sends a special message to all his graduates from Union Biblical Seminary during Christmas and Easter. आणि डॉक्टर सफीर हत्यार जे आहेत नाताळापासून तर ईस्टर पर्यंत पुनरुत्थानाचे हे जे दिवस आहेत याच्यापर्यंत ते नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे संदेश त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठवत असतात. There is a great relationship between the cradle, Jesus being born, and to the cross and finally to the crown. This is interrelated. Cradle, cross and the crown. आणि आम्ही ह्या ठिकाणी अशा प्रकारचं पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा जवळचा संबंध आहे. This Advent season reminds us not only of his first coming 2000 years ago, but it also reminds us of his second coming, and we are in a situation where we may be the last generation to receive Christ again. आणि फक्त आम्ही त्याच्या 2000 वर्षापूर्वी तो आला तेच फक्त लक्षात घ्यायचं नाहीये, तर आता त्याचं जे दुसरं पुनरागमन होणार आहे त्या पुनरागमनाकडे पण आम्ही प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. So one of his letter I really was excited to understand. He said the powers of the world have been bypassed by the birth of the Lord Jesus Christ. The power of the kingdoms, power of the people have been bypassed by the coming of the Lord Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या द्वारे जगातील जे काही आधिपत्य असं सामर्थ्य होतं ते नष्ट अशा प्रकारचं झालेलं आहे. The King of Kings and Lord of Lords, he did not choose to be born in the palace, but he chose to be born in a manger, in a humble way. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा अतिशय गव्हाणीमध्ये अशा प्रकारचा झाला आणि गव्हाण ही त्यांनी त्याची एक निवड केलेली आहे. The power encounter that began is in such a way that is the inner power that we need to be relating to God. आणि म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये जे सामर्थ्य एक प्रकारचं निर्माण होते त्याचा संबंध आपण प्रभू येशू ख्रिस्ताशी जुळवला पाहिजे. At the same time, we have found in and through the life of Jesus Christ the power not only bypassed but the power as honored by the King.
आणि जे काही सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा स्वीकार हा राजाचा राजा प्रभूचा प्रभू यांनी केलेला आहे. Well, as we go through the gospel, we also find the birth of Jesus Christ helped him to share the pain and agony of those people during that time. आणि शुभवर्तमानाचा अभ्यास जर आम्ही केला तर त्याच्यामध्ये आम्हाला दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उद्देश हा एक होता की लोकांचं जे दुःख आहे ते दुःख पण नष्ट आणि नाहीसं झालं पाहिजे. So dear friends, as we hear the Christmas message, now we must know how many thousands of our own farmers are really staying in a cold winter there near Delhi, the capital city of our country, and struggling to get their basic rights from this nation. आणि हा नाताळाचा सण आम्ही साजरा करत असताना आम्ही आमच्या लक्षात घेतलं पाहिजे की हजारो शेतकरी दिल्लीच्या जवळ अशा प्रकारचे त्यांचे अधिकार प्राप्त करण्यासाठी धडपडत आहेत. It's important as we celebrate Christmas that we should never waste any opportunity to share the pain and agony of our people in our country. आणि नाताळाचा सण साजरा करत असताना आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जे लोक दुःखामध्ये कष्टामध्ये आहेत त्यांचं दुःख आणि कष्ट आम्ही जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. The birth of the Lord Jesus Christ was predicted even 800 years before he was born. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या आधी 800 वर्ष पूर्वी त्याच्या जन्माचं भविष्य अशा प्रकारचं करण्यात आलं. Today I am going to take you over to one of the prophets, the major prophets, Isaiah, how the birth of this Savior has been predicted. आणि आम्ही पाहतो की यशायाच्या पुस्तकामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीचं भविष्य अशा प्रकारचं केलेलं आहे की कशा प्रकारे त्याचा जन्म होईल. So the Christmas is a time where the plan of God was unfolded. आणि नाताळ हा अशा प्रकारचा सण आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारचा आहे की परमेश्वराची जी योजना होती ती योजना कशा प्रकारे उघड झाली. His name was Jesus. त्याचं नाव येशू होतं. What is the meaning of Jesus? येशूचं याचं नाव काय आहे? The angel very clearly said, "You will name him as Jesus, for he will save the people from the bondage of sickness, sin and suffering." आणि देवदूतांनी अशा प्रकारचा संदेश दिला की तू त्याचं नाव येशू ठेव कारण तो त्याच्या लोकांना त्याच्या पापापासून तारेल. He will save from our wrong action, wrong thinking, and wrong behavior. आणि तो आम्हाला आमच्या वाईट वागणुकीपासून वर्तनापासून वाईट चुकांपासून अशा प्रकारचा आम्हाला मुक्त करेल. Other name that Jesus was understood all over the world all the time was Emmanuel. आणि येशू ख्रिस्ताला अजून दुसरं नाव अशा प्रकारचं आहे तो म्हणजे इमॅन्युअल, God with us. प्रभू आमच्या बरोबर आहे. Our prayer today is that you will continue to experience the presence of God in your own homes, in your own cities or villages and in your own situations. आणि आमची प्रार्थना हीच आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीचा अनुभव घ्या. जिथं कुठं तुम्ही आहात तिथे तुम्ही त्याच्या उपस्थितीचा अनुभव घ्या. Dear friends, as we continue to go through the scriptures, आम्ही शास्त्र भागाकडे लक्ष देत असताना I want to just place before you two special scripture portion from the word of God. आणि मला दोन प्रमुख शास्त्र भाग मला तुमच्या समोर मांडायचे आहे. Let me go from New Testament to the Old Testament. नवीन करारामधून जुन्या करारामध्ये मला तुम्हाला न्यायचं आहे. One of the beautiful description that we find written by John, the gospel writer, in the Gospel of John. आणि योहान कृत शुभवर्तमानामध्ये योहानाने अतिशय चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे. From chapter 1 from verses 1 to 4, he helps us to understand the purpose of Christmas. आणि तो पहिला अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये तो आम्हाला नाताळाचा उद्देश काय आहे तो आम्हाला समजून सांगतो. As one of the student of the Bible put it this way, एका बायबल पवित्र शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं म्हटलं, Christmas is frankly a doctrinal, something that you need to believe. एकाने अशा प्रकारचं म्हटलेलं आहे की नाताळ हा एक सिद्धांतिक अशा प्रकारचा आहे. It's not the fiction or a story. ही एक कहाणी किंवा कथा अशा प्रकारची नाही आहे. He goes on to say that Christmas is boldly historical. आणि त्यांनी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे की नाताळामध्ये इतिहास अशा प्रकारचा भरलेला आहे. And so Christmas has got that magnetic love of God enacted, so it is deeply mystical, something that you can experience. आणि म्हणून
नाताळामध्ये अजून रहस्य अशा प्रकारचं भरलेलं आहे की त्याचा आम्ही अनुभव पण घेऊ शकतो. I see some of you sitting there about 70s and 80s of your year after year you celebrated, sang the same song, Savior has come, joy to the world. You never get boredom because it's a new experience each time when you remember the birth of the Savior. आणि तुमच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे वयोगटातील ह्या प्रकारचे लोक असतील आणि तुम्ही नाताळ आतापर्यंत साजरा अशा प्रकारचा केलेला असेल, पण तुम्हाला कधी कंटाळा अशा प्रकारचा आला नसेल, कारण एक चांगला अनुभव तुम्हाला त्यापासून प्राप्त झाला. And Christmas makes all of us cheerful and happy because it has got spiritual blessings as well as material blessing. You exchange gifts. आणि नाताळा साजरा करत असताना आमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद अशा प्रकारचा येतो, आमचा चेहरा उजळतो, कारण नाताळ हा एक चांगला सण आहे. And Christmas is definitely relational. Cutting across any culture, creed and color, Christmas is a global festival and we remember birth of the Savior. आणि नाताळाच्या द्वारे आम्ही एक दुसऱ्याची चांगले संबंध प्रस्थापित अशा प्रकारचे करू शकतो. Of course, Christmas is emotional. आणि अर्थातच नाताळामध्ये एक प्रकारच्या भावना पण असतात. I want to personally share one of my missionaries from Nagaland who is behind the camera of recording and he wanted to go home for Christmas. आणि एक आमचे मिशनरी आहेत आणि त्या मिशनऱ्यांचे एक अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे की जे नागालँड ह्या राज्यामधून येतात आणि त्यांना त्या ठिकाणी नाताळासाठी जाण्याची इच्छा आहे. He lives far away from his place, Nagaland. Nagpur and Nagaland is quite a distance. नागपूर आणि नागालँड फार मोठा अंतर आहे. But he just couldn't go because of this lockdown. पण लॉकडाऊन मुळे ते काय तिथं जाऊ शकले The नाही. flights are not going. आणि कारण विमान त्या तिकडे जात नाही Day after day, new rules. आणि वेगवेगळ्या प्रकारचे नियम येत आहेत. And you know, they call SOP, standard operating procedures. आणि ते म्हणतात की SOP अशा प्रकारचं. He couldn't go. आणि त्याच्यामुळे ते जाऊ शकले नाही. What is alternative? आता दुसरा त्याच्यासाठी पर्याय काय आहे? We share this emotional, feeling at this time. The family here wants to celebrate the joy of Christmas with him. आणि आम्ही त्यांच्या भावना अशा प्रकारचे समजून घेतल्या आणि म्हटलं की आम्ही सर्व कुटुंब मिळून नाताळा सण साजरा करू. So John chapter 1 and verses 1 to 4 says like this. Let's hear as it is recorded in the scripture. योहान शुभवर्तमान याचा 1वा अध्याय आणि 1 ते 4 वचन अशा प्रकारचे म्हणतात. Go ahead and read, brother. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याच वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. So dearly beloved, as we focus on Christmas, आणि प्रिय मित्रांनो, जेव्हा आम्ही नाताळावर आमचं लक्ष केंद्रित करतो, the center of Christmas, nothing but the word, that is Christ. तर नाताळाचा केंद्रबिंदू दुसरं काहीच नसून फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. He was not only with God in creation, तो सृष्टीच्या पूर्वी अशा प्रकारचा होता, but he says through him all things were made. आणि त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालं. Without him nothing was made. आणि त्याच्याद्वारे काहीच झालं. Very important aspect that you know, brothers and sisters, that in Jesus Christ, by his birth, during this time we should know in him there was life. आणि आम्ही सर्वात महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे ती अशा प्रकारची आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला जीवन आहे. And that life was a light of men. आणि ते जीवन हे प्रकाश अशा प्रकारचं आहे. And the light shines in darkness. आणि जे प्रकाश आहे तो प्रकाश अंधारामध्ये चमकतो. And that is why I wanted to take you from this concept to the Old Testament, a prediction, a prophetical utterance. आणि म्हणून इथून आता मला तुम्हाला जुन्या करारामध्ये अशा प्रकारचं न्यायचं आहे की There are ज्या a lot of- ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं भविष्य केलेलं आहे. There are a lot of prophetical utterance about Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी वेगवेगळ्या प्रकारचं भविष्य आम्ही या ठिकाणी पाहतो. Please turn with me wherever you are to Isaiah chapter 9. माझ्या बरोबर तुम्ही यशिया याचा 9वा अध्याय अशा प्रकारचं काढा जिथं कुठं तुम्ही आहात तिथं. The verse 2 says like this. आणि वचन 2 अशा प्रकारचं म्हणते, The people walking in darkness have seen a great light. अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. Hey, look at this, man. That word of God tells us those who are living in the land of the shadow of death
a light has dawned. आणि जे लोक मृत्यू छायाच्या दरीमधून जात होते त्यांनी प्रकाश पाहिला. I know we live in a time where this corona, nobody ever stopped talking about that unseen virus. We are all living in fear and anxieties and loss of loved ones. आणि आम्हाला सर्वांना माहित आहे की कोरोना व्हायरस हा जो विषाणू आहे याचा प्रभाव सगळीकडे होत आहे आणि आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये भयभीत अशा प्रकारचे झाले आहोत. Many of us have gone through the shadow of the valley of the death. आणि बरेच लोक मृत्यू छायाच्या दरीमधून त्या ठिकाणी जात आहेत. I want to encourage you during this Christmas, the light be dawned in your life. आणि म्हणून प्रकाश हा आमच्या जीवनामध्ये आला पाहिजे. I would say, why not you shout hallelujah from wherever you are? आणि जिथं कुठं तुम्ही असाल तिथं सर्वजण तुम्ही हालेलुया म्हणू शकता. When you come down to verse 6 here, वचन 6 मध्ये जेव्हा आम्ही येतो त्या ठिकाणी very clear prophetical prediction about Jesus Christ. आणि अतिशय स्पष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं भविष्य वचन 6 मध्ये केलेलं We आहे. are going to hear as it is in the scripture. आम्ही ते ऐकणार आहोत, वाचणार आहोत या 6, ठिकाणी. 7, brother. कारण आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. Oh, once again we hear the scripture. आम्ही शास्त्रभाग वाचलेला आहे. How do we feel when we hear the scripture? हा शास्त्रभाग ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आम्हाला कसं वाटतं? Maybe some of you have heard it for a number of times in your own life. तुमच्यामधून काही लोकांनी पुष्कळ वेळा हा शास्त्रभाग वाचलेला असेल. Let me draw your attention to a few principles that I learned. याच्यामधून काही जे मी शिकलो त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधण्याची गरज आहे. In this passage there is a predictable message of a need for God. आणि या शास्त्रभागामधून आम्ही पाहतो की आम्हाला जी परमेश्वराची गरज आहे अशी भविष्यवाणी याच्यामध्ये केलेली आहे. In our time now we should understand we all need God. आम्हाला समजून घेतलं पाहिजे की आम्हाच्या सर्वांना परमेश्वराची गरज आहे. And in this prediction there is also a practicable or there is also a truth that has been expressed. The son will be born. आणि त्या ठिकाणी अजून एक भविष्यवाणी अशा प्रकारची केलेली आहे की आमच्यासाठी बाळ अशा प्रकारचा जन्मास येईल. The people walking in darkness have seen the great light. आणि जे लोक अंधारात चालले होते त्यांनी प्रकाश पाहिला. Their joy is increased. आणि त्यांचा आनंद उदयास आला. The joy was anticipated. आणि जो आनंद होता तो त्याची आम्ही वाट पाहत होतो. And the joy increased. आणि जो आनंद आहे तो वाढला. See the announcement made by the angels in Matthew Gospel. मत्तई शुभवर्तमानामध्ये जी गोष्ट देवाच्या देवदूतांनी त्या ठिकाणी सांगितली ती They announced like this, hey, I bring a good news of joy, great joy. आणि परमेश्वराचे दिव्यदूत त्या ठिकाणी काय म्हणतात की पहा मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे. It's for all those who want to believe the birth of the Savior. आणि जे ही बातमी सर्व अशा प्रकारच्या लोकांसाठी की जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मावर विश्वास ठेवतात. What exactly this message of prediction about Christ? आणि याचा अर्थात काय अर्थ आहे याचा? It goes on to say, He is wonderful. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो चांगला आहे, अद्भुत आहे. He is almighty. तो समर्थ देव आहे, Everlasting Prince. सनातन पिता आहे. And He reigns forever and ever. आणि तो शांतीचा अधिपती अशा प्रकारचा आहे आणि सदा सर्व काळासाठी राज्य करणार आहे. The joy of Christmas is that we submit to this Lordship and receive the peace which passeth all understanding. आणि नाताळाचा आनंद घेणं म्हणजे आम्ही आमच्या स्वतःचं समर्पण त्याला करायचं आहे. Friends, as we plan to celebrate Christmas, प्रिय मित्रांनो, हा नाताळाचा सण आम्ही साजरा करत असताना can we go beyond our just festivity to a real meaning and the purpose of Christmas? हा सण साजरा करत असताना साजरा करण्याचा अर्थ समजून घेण्याच्या आधी त्याच्या पलीकडे आम्ही गेलं पाहिजे. Meditate on each of this prediction. आणि जे काय त्याच्या भविष्यवाणी केलेली आहे, प्रत्येक गोष्टीची जी भविष्यवाणी केली आहे त्याच्यावर आम्ही विचार केला पाहिजे. This king is a wonderful counselor. आणि तो आमचा अद्भुत अशा प्रकारचा मंत्री आहे. Is a mighty God.
तो सनातन पिता आहे, He's an everlasting Father. तो सनातन पिता आहे. And all these things tells us that we don't need to get panic about any situation because He has a special message of comfort for us. आणि तो अद्भुत मंत्री आहे, समर्थ देव आहे, सनातन पिता आहे, शांतीचा अधिपती आहे, म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण नाही आणि तो आमच्या बरोबर आहे. He is a king for all times, for all ages. आणि तो सदा सर्व काळसाठी आमचा राजा अशा प्रकारचा आहे. I don't know how you feel after hearing these words. आणि हे देवाचं वचन ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटते मला माहित नाही. There is no excuse for not submitting ourselves to this great king. आणि म्हणून हा जो महान राजांचा राजा आहे त्यांना आपण जीवन समर्पण करण्यासाठी दुसरा कोणता पर्याय नाही. It's a good news, no doubt. ही आमच्यासाठी चांगली बातमी But it आहे, expects responsible obedience. पण त्यासाठी आम्हाला त्याच्या आज्ञा पण पाळाव्या लागतात. May I invite you to pray with me that this Christmas will bring a great joy and happiness in our lives. तुम्ही माझ्या बरोबर प्रार्थना करा की हा जो नाताळाचा सण आहे, नाताळाचा सण आमच्या जीवनामध्ये फार मोठा आनंद निर्माण करेल आणि घेऊन येईल. Let's come and worship the King. आणि या आणि आपण त्या परमेश्वराचा भक्ती आराधना करूया. May the blessing of knowing this Christ enrich our lives in the year 2021. आणि हे 2021 वर्षामध्ये पदार्पण करण्याच्या आधी आम्ही आमच्या स्वतःचं जीवन समर्पण करूया. Let's pray. प्रार्थना करू. Father, hearts are filled with gratitude. प्रभू, आमचं अंतःकरण अतिशय भरून येते. Your birth was predicted. तुझ्या जन्माचं भविष्य करण्यात आलेलं आहे. Your birth has a purpose. तुझ्या जन्माच्या पाठीमागे विशिष्ट उद्देश आहे. Your birth has a plan for our lives. आणि तुझ्या जन्माच्या पाठीमागे आमच्यासाठी एक विशिष्ट योजना आहे. And Lord, your birth has a power. आणि तुझ्या जन्माच्या पाठीमागे एक फार मोठं सामर्थ्य आहे. May we be filled with that hope in our lives, O God. आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये एक फार मोठी आशा निर्माण होते. Wherever your children are listening this word, आणि जे तुझे लेकर जिथे कुठे हा संदेश ऐकत असतील, together we pronounce, Lord, you would be there. Your presence will fill their lives, dear Lord. आणि प्रभू प्रार्थना करतो की तुझी उपस्थिती त्यांच्या बरोबर असू दे. Thank you, dear Lord, that you are a living God. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो कारण तू जिवंत देव आहेस. Your being born in this world was history, आणि प्रभू तू या जगामध्ये जन्मास आला ही एक इतिहास आहे. but your being born in our heart, in our lives, is a real reality that we experience, God. आणि प्रभू तुझा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये झाला ही एक वास्तविकता आहे. May the baby of Bethlehem be born in all our lives. आणि प्रभूजी, जसा तू बेथलेहममध्ये जन्मास आला तसा आमच्या जीवनामध्ये पण जन्म घे. We commit ourselves in a fresh way during this season. आणि प्रभू अतिशय नवीनपणे आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. May the peace of God rule our nation, Lord. आणि प्रभू तुझी शांती आमच्या जीवनामध्ये आणि आमच्या देशामध्ये राज्य करो. In the almighty name of our Lord and Savior I pray. आणि सर्वसमर्थ प्रभू याच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तू आहे. Amen. आमेन. Amen. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की या नाताळाच्या दिवशी तुझी भक्ती, तुझी आराधना करण्याचा प्रसंग तू आमच्या जीवनामध्ये दिलेला आहेस. पवित्र प्रभूजी, तुझी इच्छा आहे की तुझ्या लोकांनी, विश्वासणाऱ्यांनी, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी एकत्र यावं, भक्ती करावी, प्रार्थना करावी. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की ह्या विशेष दिवशी तुझी भक्ती करण्याचा फार मोठा प्रसंग, सौभाग्य तू आमच्या जीवनामध्ये दिलेला आहेस. प्रभू, असे अनेक देश आहेत की अशा प्रकारचं स्वातंत्र्य त्यांना त्यांच्या देशामध्ये प्राप्त नाही, पण आमच्या भारत देशामध्ये तुझी भक्ती आराधना करण्याचं जे स्वातंत्र्य तू आम्हाला दिलंस याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी स्तुती करतो जे वचन आम्ही ऐकलेलं आहे त्याच्यासाठी. तुझ्या सेवकाच्या द्वारे अतिशय स्पष्ट वचन प्रभूजी आमच्याकडे आलेलं आहे की प्रभूजी, नाताळाच्या दिवसामध्ये आम्ही आमच्या स्वतःला तुझ्याकडे ओढावं, आध्यात्मिकरित्या वाढावं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये होऊ द्यावा.
प्रभू ही तुझी इच्छा आहे आणि प्रभूजी ती इच्छा तू आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर. प्रभूजी आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की प्रभूजी तू या यूट्यूबच्या द्वारे तुझी भक्ती करण्याचा प्रसंग तू आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे. प्रभू या यूट्यूबच्या चॅनलच्या द्वारे प्रभूजी असंख्य विश्वासणारे या भक्तीमध्ये सहभागी होत आहेत. प्रार्थना करतो प्रभूजी की ही भक्ती सर्वांसाठी तू आशीर्वादित कर. प्रभू या नाताळाच्या दिवसामध्ये आम्ही राहत असताना ख्रिस्ताचा जन्म कोणत्या उद्देशाने झाला तो उद्देश लोकांना सांगण्यासाठी तू आमचं अंतःकरण तयार कर. तुझं वचन सांगते की ख्रिस्ताचा जन्म पापी लोकांना ताराव्यास साठी झालेला आहे आणि प्रभूजी ही आनंदाची बातमी या नाताळाच्या दिवसामध्ये देण्यासाठी तू आमची सहाय्य आणि मदत कर. आणि प्रभू हा नाताळ आमच्या सर्वांसाठी आशीर्वादित अशा प्रकारचा कर. राहिलेली भक्तीची वेळ आम्ही तुझ्या चरणाजवळ समर्पित करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे, आमेन. आशीर्वाद घेऊया. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ आपणा सर्वांबरोबर असो, आमेन. We wish you a happy Christmas. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. तुम्हा सांगण्यास आनंद होतो की आता तुम्ही आपलं अर्पण QR कोड, भीम UPI ॲप आणि ऑनलाईन बँकिंगच्या द्वारे देवाच्या भंडारामध्ये देऊ शकता. तुम्ही स्क्रीनवर यावेळेस त्याबद्दलची माहिती पाहू शकता. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या स्थानिक पास्टरांची मदत याकरिता घेऊ शकता. प्रियांनो, मला की 3:10 आम्हाला सांगते की सगळे दशमांश परमेश्वराच्या भंडारामध्ये घेऊन या आणि परमेश्वर आकाश कपाटे उघडून आशीर्वादाचा वर्षाव करीतो की नाही याची प्रचिती घेऊन पहा. खरोखर प्रियांनो, या वचनानुसार आम्ही आपला अर्पण देवाच्या भंडारामध्ये देऊ आणि आपला परमेश्वर किती महान आहे याची प्रचिती पाहूया. धन्यवाद. देवाची स्तुती असो. आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. महायुपी या नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला बेल बटन दिसेल त्याला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या रविवारी भक्तीचे नोटिफिकेशन मिळेल. तर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलसाठी, कम्युनिकेशन टीमसाठी आणि महाराष्ट्र ग्रामीण सेवेसाठी प्रार्थना करा. आमच्या यूट्यूब चॅनल संबंधी तुमच्या चौघडी व इतरांना सांगा. तसेच ज्यांना समजत नाही तशांना मदत करा कारण ते पाहू शकेल. आणि महायुको यूट्यूबमध्ये प्रत्येक रविवारी तुम्ही व तुमच्या कुटुंबासोबत भक्ती, आराधना आणि देवाचे वचन ऐका आणि देवाचे आशीर्वाद घ्या. धन्यवाद.